सोन्याचे दागिने म्हणजे स्त्रियांचा सर्वात प्रिय आणि आवडीचा विषय. 1909 मध्ये वामन हरिपेटे आणि गणेश हरिपेटे या दोन भावांनी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वामन हरिपेटे ज्वेलर्सची स्थापना केली आणि यात पुढून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. 110 वर्षांचा इतिहास असलेल्या वामन हरिपेटे ज्वेलर्समध्ये निश्चितपणे सांगण्यासारखे असंख्य अनुभव आहेत. यातले काही अनुभव आणि या ब्रँड मागची गोष्ट जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलो आहोत. अशी 100 वर्ष जुनी परंपरा जपलेला आणि उत्कृष्ट दर्जाचे सोन्याचे दागिने घडवणारा वामन हरिपेटे ज्वेलर्सचे मालक नील पेटे यांच्याशी संवाद साधून आपण वामन हरिपेटेचा इतिहास आणि त्यांचा पूर्वीपासून ते आतापर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घेऊयात. अशाच वेगवेगळ्या ब्रँडची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या स्टार्टअप ऑफिशियल चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. 1909 साली धंद्याची स्थापना झाली. सो आज 2024 आहे, म्हणजे 115 वर्ष पूर्ण झाली आहेत आता. आणि काय सांगू तेवढं कमीच आहे. आणि मी 5वी पिढी आहे. सो माझ्या खापर पडजोबांनी हा व्यवसाय चालू केला. सो त्यांचं नाव वामन हरिपेटे, ते आणि त्यांचे मोठे भाऊ गणेश हरिपेटे या दोघांनी मिळून व्यवसाय चालू केला. आणि सुरुवात त्यांची झाली गिरगावातून, ठाकूरद्वारे. अजूनही आमचं तिकडे दालन आमचं चालू आहे तिकडे. सो आयकॉनिक जागा आहे ती, म्हणून तशीच आम्ही ठेवली आहे. तिला काही फार काही केलं नाही तिकडे. तिथून सुरुवात झालेली आहे आणि चांगल्याच गोष्टी झाल्या आहेत सगळ्या पुढे. साधारणतः 1890-95च्या आसपासची गोष्ट आहे. मी एकानं विचारलं, सांगितलं तुला की त्यांना सांगितलं की तुम्ही पांढऱ्या धातूचा किंवा पांढऱ्या वस्तूचा तुम्ही व्यवसाय चालू करा, म्हणून मोत्यांचा आणि चांदीचा हा व्यवसाय त्यांनी चालू केला. तिथून सुरुवात झाली खरं. आणि मग 1909 साली स्थापना झाली. एक त्याच्यावर अजून मोत्याची जी पहिलं भांडवल जमा करून जो पहिला व्यवहार झाला, तर दुर्दैवाने त्यांनी त्यांच्याकडनं मोती घेतलेले, त्याच्यावर फसवणूक झाली. आणि ते सगळे पैसे जे होते त्यांचे, ती मोत्याची पुडी का काय जे सगळे गठ्ठा बांधलेला होता, गायब झाली. ज्यांनी ज्यांच्याकडनं भांडवल घेतलेलं त्यांच्याकडे ते परत गेले आणि त्यांना सांगितलं की असं असं झालंय, माझं नुकसान झालंय, तर तुमच्याकडनं मी भांडवलासाठी पैसे घेतले होते, आता मी काय करू मला कळत नाहीये, पण मी मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि त्यांना सांगितलं. त्यांचं नाव मला लक्षात नाही, पण बहुतेक रहाळकर म्हणून त्यांचं आडनाव होतं, बहुतेक मला नीट लक्षात नाही. सो ते गेले त्यांच्याकडे परत आणि त्यांनी परत तेवढेच पैसे त्यांना दिले. मला जात होते सचोटी जी म्हणतो आपण, बाबा काही चुकीची गोष्ट, हे दोन भाऊ आहेत, त्यांनी काही चुकीची गोष्ट नसेल केली आणि त्यांच्यावर खरोखर फसवणूक झाली असेल आणि एक सेकंड चान्स म्हणतो आपण, तसं त्यांनी त्यांना दिला. आणि नंतर पुढे मग काय सगळं छान झालं. जसं मी पहिला तुम्हाला प्रसंग सांगितला भांडवलाचा, सो या विश्वासावरच आणि आत्ताच्या मार्केटमध्ये वर्ड ऑफ माउथ आपण म्हणतो, तो बेसिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी ती असू शकेल. माउथ पब्लिसिटी, त्यांच्याकडे जा, हे चांगले वस्तू देतात. आणि पूर्वीच्या काळी कुठे एवढी सगळी साधनं होती, तुला पण माहिती नाही, मला पण माहिती पण आय होप नव्हती सगळी एवढी. न्यूजपेपर्स आय डाऊट एवढ्या होते, मे बी असतील नसतील, मला कल्पना नाही. पण किती प्रमाणात होते, किती लोकांना पर्यंत पोहोचत असतील ते न्यूजपेपर हे माहित नाही. फार तर फार दूरध्वनीने, रेडिओ, आकाश काय म्हणतात, आकाशवाणी, तेवढंच असलं तर एक आकाशवाणी असेल तरच. सो आय थिंक सो, मला वाटत नाही आकाशवाणीवरनं काही प्रसारित झालं असेल, पण माउथ पब्लिसिटी जास्त असते. 115 वर्षाचा व्यवसाय आहे. माझी 5वी पिढी आहे. आणि वेगळं पण असं की शुद्धता, दागिन्यांची शुद्धता, सोन्याची शुद्धता, वेगवेगळे डिझाईन जे असतात त्याच्यात आधुनिकता
आणि वेगवेगळे इनोव्हेशन्स आपण त्याच्यात करायचा प्रयत्न करतो. आणि डिझाईनची जर व्हरायटी किंवा पाहिजे असले तर लोक शक्यतो आपल्याकडे त्याच्यासाठी येतात आणि विश्वासासाठी येतात. आणि ट्रान्सपरन्सी जे म्हणतो, जेवढा व्यवहार ट्रान्सपरंट असतो तेवढा समोरच्या माणसाचा तुम्ही विश्वास जिंकू शकता. आणि शेवटी हा व्यवसाय आहे तो विश्वासावर जास्त चालतो. किती म्हणालात तरी सुद्धा आजकाल सगळी टेक्नॉलॉजी आहे, पण शेवटी ग्राहक काय विश्वासासाठी येतात. पण आमची जबाबदारी की आम्ही स्वतःला टेक्नॉलॉजीने अपग्रेड करत तो विश्वास जपून ठेवायला पाहिजे. फार कॉम्पिटिशन फार कटथ्रोट आहे. सो त्याच्यासाठी आमचा विश्वास गिरायकांबरोबर जपणं आणि त्यांना सर्वात जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. So त्याच्यासाठीच मी म्हणालो तुम्हाला मी की ट्रान्सपरन्सी, जेवढी व्यवहारात ट्रान्सपरन्सी ठेवता येईल तेवढी जास्तीत जास्त आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवतो. काय मजुरी किती आहे ते आमचे टॅग असतात त्याच्यावर लिहिलेलं असतं. आजचा दर किती आहे सोन्याचा, चांदीचा दर किती आहे ते आमच्याकडे रेट बोर्डवर डिस्प्ले केलेलं असतं. म्हणजे तुम्ही आलात तुम्हाला वेगळा दर, हे आले ह्यांना वेगळा दर, असं शक्यतो करत नाही. दर जो डिस्प्ले केलेला असतो, इव्हन सोनं विकत घ्यायचा दर किती तो सुद्धा आम्ही डिस्प्ले केलेला असतो की या भावाला आम्ही विकत घेऊ सोनं. हे सगळे दर आम्ही डिस्प्ले केलेले. त्याच्यामुळे मग तो तिथे देतो हा इथे देतो ते तर प्रत्येकाकडे थोडंसं असतं, पण आम्ही बाबा डिस्प्ले केलं या भावाला विकत घेणं, या भावाला विकणं, ही आमची मजुरी आहे. ह्याच्यापेक्षा अजून बेस्ट ट्रान्सपरन्स अजून ह्याच्यापेक्षा तर काही मला वाटत नाही. जर असेल तर आम्ही साध्य करू. आता सोन्याचा व्यवसाय हा खूप ब्रॉड टर्म आहे. तुम्हाला स्वतःचं दुकान टाकायचं आहे की तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे की तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे, भरपूर गोष्टी आहेत. जसं मला त्याचं ज्ञान जसं प्राप्त करत जाल तशा त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या ओपन होतील. सो तुम्हाला सेल्समध्ये राहायचं आहे, काय करायचं आहे नक्की ह्याच्यावर खूप डिपेंड आहे. पण जर फर्स्ट जनरेशन ज्वेलर म्हणून तुम्हाला व्हायचं आहे तर खूप डिफिकल्ट आहे, कारण की भांडवल खूप लागतं. भांडवल खूप लागल्यामुळे त्याला एवढं भांडवल कुठून जमा करणार तुम्ही, आणि तिथे सगळे खूप त्याच्यासाठी गोष्टी आहेत. सो यायचं असेल तर नीट सगळे रिस्क आणि काय म्हणतात टॅक्स इम्प्लिकेशन आणि हे सगळं नीट सगळं मेजर करूनच तुम्ही आलात तर बेटर.